बायो हे जे गाणं आहे ह्याचं हे सुचलं कुठून? कोक स्टुडिओसाठी जेव्हा मला बोलवलं तेव्हा ते सेड की नो वी नीड सम विमेन अँथम असं की ज्यामध्ये मराठी विमेन आर रॉकिंग. मराठी विमेन आर ऑलवेज रॉकिंग. इथे मुंबईला आल्यानंतर थोडंसं काहीतरी चुकल्यासारखं वाटलं की अरे ज्या मिनिंगनी FTA मध्ये शिकले किंवा जी एक ब्युटी त्यात होती ती कुठे आहे इथे? त्या स्क्रिप्टची, त्या कॅरेक्टर्सची, वेअर डू आय फाइंड इट? आणि मग मी गिटार घेऊन ही आवडली बस, अच्छा ही बस अजून जाते का, अच्छा नाही इथे छान वाटते, इथे उतरते. किती वेळेला तोरणमाल सारख्या ठिकाणी गेले जिथे 2 वाजता तुम्हाला टमटम सोडते, चौथी म्हणजे बस, मग टमटम, अजून एक टमटम, अजून एक टमटम, मग ती 2 वाजता सोडते आणि ते उतरल्यावर लिहिलं असतं की यहा भालू होते है. मग अजून परमेश्वराचं नाव घ्यायचं. भरपूर किस्से की कॉन्ट्रॅक्ट साईन झालंय त्याच्या आधीपर्यंत खूप छान असतं सगळं, अरे बेटा बेटा ऑल गुड. कॉन्ट्रॅक्ट साईन झालं, लक्षात आलं की कॉन्ट्रॅक्ट झालंय, रात्री 11:30 वाजता वगैरे फोन येणार, गिटार उठा मेरे घर पे आओ. मी आहे म्हणून ठीक आहे, दुसरी मुलगी दबून जाईल किंवा डिप्रेस्ड होईल किंवा तुटेल ती मुलगी. अरे कोण नाही रे तू जो चालतो नि बोलतो मज तोलतो पण बाजूला रस्त्याच्या कडला चल तुझं चालू दे. I think every woman yes identifies with yes we sing this song to somebody very specifically. हाय, मी रीमा सदाशिव अमरापूरकर आणि आज मुक्काम पोस्ट मनोरंजन मध्ये सॉलिड धमाल येणार आहे. ओके, सगळ्यात आधी तर मला तुम्हाला सांगायचं आहे की ही जी कलाकार आपल्याकडे आज आलेली आहे ही आपल्या आधीच्या एपिसोड्स बघून आलेली आहे. शी इज अ सबस्क्रायबर ऑफ आवर चॅनल. सो तुम्ही लोक पण पटकन सबस्क्राईब करा सो दॅट अजून असे छान छान कलाकार आपल्याकडे येतील. सो मी बोलते आहे सायली खरेबद्दल. सो सायली खरे हे जे काही प्रकरण आहे ना, इट्स सच अ डायनॅमिक प्रकरण. म्हणजे सगळ्यात आधी तर आपण तिला वेलकम करूयात, मग मी तिच्याशीच बोलायला लागते. हाय सायली. हाय हाय हाय. सायली, मी तुला सांगते की तुझी गाणी, तुझा आवाज हे मी फॉलो करतच होते ओव्हर द इयर्स. पण जेव्हा बायो आलं ना आणि तू त्या लाल साडीमध्ये ज्या पद्धतीने, ज्या स्ट्रेंथनी उभी होतीस ना आणि गात होतीस कोक स्टुडिओच्या त्या गाण्यामध्ये, मी फॅन झाले. व्हेरी काइंड ऑफ यू. आणि मोर इम्पॉर्टंटली बिकॉज त्यावेळेला यू आर कॅरिंग म्हणजे तर हे म्हणजे एखाद्या स्ट्रॉंग आणि ताकदवर स्त्रीचं जे रूप मी बघितलं तिथे, की ते एवढं म्हणजे असं पोट सांभाळून त्या ताकदीने गायचं आणि ते जे गाण्याचे बोल होते ते म्हणजे माझ्यातली स्त्री, माझ्यातली आई ही पूर्ण अशी जागी झाली माहितीये ते बघून. आणि दॅट वॉज सच अ फॅन्टॅस्टिक एक्सपिरियन्स. आणि आमच्या सगळ्यांसाठी फार असा अभिमानाची ती हे होती. सो इफ यू डोंट माइंड आपण त्या गाण्याबद्दल आधी बोलूयात. हो. सो बायो हे जे गाणं आहे ह्याचं हे सुचलं कुठून आणि कसं आलं ते? कारण ते ऑगस्ट मध्ये वगैरे रिलीज झालं आय थिंक. राईट राईट. गणपतीच्या सुमारास. आणि खूपच त्याच्यातले बोल आणि हे इतके होते म्हणजे ते महिला दिनी रिलीज व्हायला होतं असं मला वाटलं. सो टेल मी अबाउट कसं सुचलं आधी ते सांग, कारण तू ते लिहिलं पण आहेस. ते गाणं खरं खूप वर्षांआधी लिहिलेलं आहे. म्हणजे जी लोक मला ओळखतात किंवा फिल्म इन्स्टिट्यूट पासून जी ओळखतात त्यांनी ते इतकं ऐकलं असेल गाणं की ते पण ते एक वेगळ्या फॉर्म मध्ये होतं आणि त्याचं अरेंजमेंट वेगळी केलेली होती आणि वेगळं होतं ते गाणं. तर कोक स्टुडिओसाठी जेव्हा मला बोलवलं तेव्हा इनिशियली मी एक मराठी बिहारी गाणं गायली आहे जे माझे ओरिजिनल कंपोजिशन्स आहेत, कारण मी लिहिते, गाते, कंपोज करते. तर ते त्यांनी ऐकलं होतं, तर मला वाटलं होतं की कदाचित ते गाणं होईल. बट वेन आय वेंट देअर दे सेड की नो वी नीड सम विमेन अँथम असं की ज्यामध्ये मराठी विमेन आर रॉकिंग.
मराठी विमेन आर ऑलवेज रॉकिंग. कधी बघा, म्हणजे गाणं नाही लागत आम्हाला त्याच्यासाठी, म्हणजे आम्ही तसेही. पण एक त्यांना असं काहीतरी एक स्पेसिफिक असं एक फुल जल्लोष हवा होता. बट जल्लोष एखाद्या कारणामुळे असेल तर तो छान वाटतो, नाहीतर उगीच असते नुसतं आरडाओरडा होतो. सो आय सेड वी नीड टू हॅव अ सेन्स किंवा एक त्याला असं थॉट काहीतरी पाहिजे ऑफ व्हॉट दे आर सेलिब्रेटिंग. नुसतंच काय वुमेन सेलिब्रेट करायचं, देर शुड बी सम गिव्हन एक रिझन असं. तर मग दे सेड की ओव्हरकमिंग इज ऑलवेज देअर फॉर वुमेन. वी ऑलवेज आर ओव्हरकमिंग एव्हरी डे समवेअर. आणि हे गाणं मी खूप वर्षांआधी लिहिलं होतं जेव्हा मी ट्रॅव्हल करायचे. आणि त्या गाण्याचं पण एक असं थोडं गाण्यात रूपांतर झालं जेव्हा न्यूड फिल्म मी केली होती रवी जाधव सरांची. आणि त्यात न्यूडचं माझं जे गाणं होतं दिसे ती, आणि त्यांना अजून एक नंतर गाणं हवं होतं विच वॉज फॉर प्रमोशन. तर ते कदाचित असं वर्कआउट झालं नाही त्यावेळेला, आणि असं हो नाही मध्ये ते राहिलं गाणं, पण हे गाणं बनून गेलं त्यात. ते वेगवेगळी जी माझे कोलाजेस होते ते एकत्र येऊन ते गाणं जमून गेलं होतं. पण त्याचा जो स्टांजा तावडेचा आहे तो मी फक्त तावडेसाठी लिहिलाय, सृष्टी तावडेसाठी जो आहे, बिकॉज तिला डोक्यात धरूनच तो स्टांजा असा लिहिला. बिकॉज शी इज लाईक दॅट. शी इज अ व्हेरी स्ट्रॉंग, ब्युटिफुल, इंटेलिजंट आणि फायटर आहे ती. हो, तिचे थॉट्स खूप ओरिजिनल आहेत आणि ती मला प्रचंड जेन्युइनली सांगते, इन्स्पायर करते. आणि कुठेतरी मी कदाचित असं मला वाटतं की मी तिच्यासारखी होते थोडी विथ दॅट ॲट दॅट एज ऑर समथिंग लाईक दॅट. त्यामुळे मला तिच्यासाठी असा एक सॉफ्ट कॉर्नर आहे. यू कॅन रिलेट टू हर. आणि तुम्ही आम्हाला दोघांना जर का गाताना ऐकलं तर शी सिंग सो ब्युटिफुली. आणि जो एक माझ्या गाण्यांचा एक बाज आहे फोकचा, तो मला, आपल्याकडे खूप सुंदर सिंगर्स आहेत जेन्युइनली, म्हणजे माझ्यापेक्षाही खूप सुंदर गाणारे आहेत, पण त्या फोकसाठी जो एक बाज लागतो ना गाताना, एक ती जी एक फेक लागते ती तिच्या आवाजात खूप छान आहे. आणि त्यामुळे मला ती जेव्हा माझी गाणी गाते तेव्हा मला खूप आवडतं. सो तिच्यासाठी तो स्टांजा लिहिला गेला. आणि मग ऑफकोर्स आम्ही दोघी एकत्र आल्यावर दंगलचा एक्सपिरियन्स होता. सो आय रोट समथिंग मोर ऑन टुगेदर, आणि असं ते गाणं असं कम्प्लीट झालं खरं कोक स्टुडिओसाठी. किती छान. आता आम्हाला थोडंसं त्याच्यातलं गाऊन दाखवलं तर अजून मजा येईल ना. हो, लाईक आधी पूर्ण गाणं झालं होतं आणि फर्स्ट स्टार्टिंगचा जो माझा फेवरेट पार्ट आहे, जे बैठी लावणी जी गायली जाते त्याच्यातलं, तो मी नंतर लिहिला एकदम लास्टला. बर, ओके. आणि ते लिहिण्याचं पण एक कारण होतं. इथे गाताना म्हणजे जनरली एक जस्ट अ स्मॉल असं की माझं प्रत्येक गाणं जे आहे ना, जे बनवलंय किंवा आलंय, त्यावेळेला मी त्या गोष्टीतनं जात होते म्हणून ते लिहिलं गेलं. त्यामुळे ते माझा मोनोलॉग आहे. ओके. एक तर मी ते भोगत होते किंवा मी ते एक्सपिरियन्स करत होते म्हणून ते लिहिली गेलेली गाणी आहेत. इव्हन दिसई येती असेल किंवा कोणतंही. त्यामुळे ते माझा मोनोलॉग येतो. सो दिस इज ऑल्सो अ मोनोलॉग सॉन्ग. सो इट स्टार्ट्स लाईक अडू नको नडू नको वाटवर ही पिछा, कोर कोर पंख जडलं पाठीवरी ही तिचा, जाई भुर्र उडुनी घन, जाई भुर्र उडुनी न बिघन बनोनी बायो, ती सवता दंग हे का करीशी तंग, तांगेल भ्रम तुझा खुंटीवरी तुझ्याच संग, नीट बघू बायो उभ्या बायो संग. So this became my kind of an anthem for it. कि don't take me lightly, don't try to bully me, मैं नहीं डरने वाली तुमसे, कुछ भी हो जाए. वंडरफुल. आणि मग ते पुढचंच आहे की बातची देवा दैवा अनहाय माझ्या मधली, तू मधी का बोलू दे, अर कोण हाय रे तू, जो चालतो नि बोलतो मज तोलतो पण बाजूला, रस्त्याच्या कडला चल तुझं चालू दे. आय थिंक एव्हरी वुमन yes identifies with yes we sing this song to somebody very specifically. कुणीतरी असतं आपल्या लाईफ मध्ये की कोणीतरी असतंच. खरं ट्रू. सो मला हे सांग की तू आता म्हणालीस की तू फिरत होतीस त्यावेळेला, तू बऱ्याच गोष्टी अनुभवल्यास, राईट? सो हे फिरणं नेमकं काय होतं? पॅथॉस होता, ऍब्सोल्यूट पॅथॉस होता.
एखादा आर्टिस्ट बनणं किंवा त्याची जेव्हा बीज पेरली गेली होती तेव्हा मी खूप लहान होते. आणि ज्या फिल्म इंडस्ट्रीसाठी म्हणा किंवा ज्या एका स्टेजसाठी मी तयारी करत होते, ते मी जसजशी FTI मध्ये आले ते स्टेज गायब होत होतं, त्या फिल्म्स गायब होत होत्या. ती फिल्म्स बनतच नव्हत्या ज्याच्यासाठी मी तयारी करत होते. लाईक सिन्स आय रिमेंबर आय ऑलवेज वॉन्टेड टू बी एन ऍक्ट्रेस, अ डिरेक्टर, अ म्युझिक कंपोजर, सिंगर, डान्सर. मी सगळ्या गोष्टी करत होते बिकॉज आय न्यू विदिन माय हार्ट, म्हणजे खूप लहान असताना, की आय एम गोइंग टू कम इन टू दिस इंडस्ट्री. आय न्यू इट विदिन मी. कसं होईल माहित नाही, बट आय वॉज गोइंग टू. आणि त्यासाठी जेव्हा मी करत आले, शिकत आले, तेव्हा मला लक्षात आलं की डेफिनेशन्सच बदलली. सिनेमा बदललाय, विच इज ऑल्सो गुड अँड समवेअर नॉट ऑल्सो गुड. बट त्यासाठी मग टू अपडेट मायसेल्फ, टू अपग्रेड मायसेल्फ, आय नीडेड समथिंग विच वॉज मिनिंगफुल. कारण फक्त जिम मध्ये जाऊन बारीक होऊन म्हणजे मला, कारण त्याच्यावरनं खूप पडायचं, बिकॉज आय एम व्हेरी चबी अँड आय एम व्हेरी हॅपी अबाउट इट. आय थिंक आय लुक व्हेरी ब्युटिफुल. वेलकम टू द क्लब. सो आणि इट हॅज नथिंग टू डू विथ एनिथिंग ऍक्च्युअली. बट त्या ह्याच्यात मला खूप बघितलं जात होतं आणि आय वॉज थिंकिंग की हू एम आय. 2 वर्ष FTI ला ऍक्टिंग शिकल्यानंतर, कारण गुरुकुलमधनं येते, जिथे 24 वर्ष भरतनाट्यम शिकलीये, तर त्याची पूर्ण झाल्याचा एक फील विदिन मध्ये पण यायला पाहिजे ना, का फक्त सर्टिफिकेट घेऊन की मी झाले ऍक्टर, असं होत नाही. तर काहीतरी कमी होती. आणि इथे मुंबईला आल्यानंतर थोडंसं काहीतरी चुकल्यासारखं वाटलं, की अरे, ज्या मिनिंगनी FTI मध्ये शिकले किंवा जी एक ब्युटी त्यात होती, ती कुठे येते? की त्या स्क्रिप्टची, त्या कॅरेक्टर्सची, वेअर डू आय फाइंड इट, यु नो, वेअर शोधू कुठे? की कारण जे काही मिळत होतं ती मॅक्झिमम लोकांचं असायचं, हा ये करो, ये करो, ये करना है, ये ऐसे. म्हटलं तुम्ही इतना हल्का देख रहे हो, मैं तो कुछ और सोच के आई थी यार, की कुछ अलग क्रिएट करेंगे नो. तर मग देन आय स्टार्टेड टॉकिंग टू माय फादर, हु इज द बिगेस्ट पिलर इन माय लाईफ. आणि ही सेड की सी, यू आर ऑलवेज बीन अ रायटर. मी खूप लहानपणापासून कविता लिहिते, म्हणजे फर्स्ट स्टँडर्ड पासून. म्हणजे 10th मध्ये पुस्तक छापलं गेलं होतं. माझे गुरु सुरेश भट आणि शांता शेळके. शांता शेळकेंच्या हस्ते माझं पुस्तकाचं प्रकाशन झालं होतं. म्हणजे ते पुस्तक प्रकाशित केलं बाबांनी, बिकॉज ही वॉज अ फादर. ही वॉन्टेड टू गिव्ह मी सम कॉन्फिडन्स. ही वॉन्टेड टू सपोर्ट मी. तर त्या ह्याच्यापासून लिखाण. आणि सो ही सेड, यू थिंक, यू फर्स्ट गो अँड सी वेर यू कम फ्रॉम. यू गो, आणि अजिबात घाबरू नकोस, मुळं शोध तुझी. असं आपण कोण आहोत, मराठी म्हणजे काय, हू आर वी, आपल्याला स्वतःलाच माहिती नसतं. की तू म्युझिक करतेस, तू आता UK ला जाऊन आलीस, किंवा तू चायनाला जातेस, तू इकडे करतेस, ते करतेस, पण तुझं असं काय आहे त्यात, आणि तुझं फक्त तुझी मुळं आहेत. त्यातनं सगळी ताकद येणार आहे. तू जिथनं येतेस तिथनं, कारण तू तिथे पेरली गेलेली आहेस. त्यामुळे यू कांट लिव्ह युअर सॉइल. आणि मग मी गिटार घेऊन, जी मला बस आवडेल, जेन्युइनली सांगते, कारण मी त्यावेळेला लालपरी कोणतीही, टमटम, कुठेही, की अच्छा ही बस इंट्युशन, मी देवाला प्रे करायचं, परमेश्वरा, आय एम गोइंग, जस्ट प्रोटेक्ट मी, आय एम गोइंग, आय नो यू विल प्रोटेक्ट मी. ही आवडली बस, अच्छा ही बस अजून जाते का, अच्छा नाही, इथे छान वाटते, इथे उतरते. अशी करत करत मी फिरलेली आहे. बर. आणि मग तिथे गेल्यानंतर मला असं लक्षात आलं की आपण परमेश्वराकडे प्रे करून गेलो ना, की त्याचा आशीष असतो आणि तुम्हाला सगळं पॉझिटिव्ह मिळतं. मग मी तिथे मंदिरांमध्ये राहायचे, आणि किंवा कुठे काही, म्हणजे अगदी बऱ्याच ठिकाणी कशी युथ हॉस्टेल्स सारखी असतात ना, तिथे राहायचे. पण मग तिकडे मग कुठे ट्रायबल सेक्शन आहे का, मग अच्छा मग तो असा आत जाऊन आहे का, मग तिथे ट्रॅव्हल करत जायचं. किती वेळेला तोरणमाल सारख्या ठिकाणी गेले, जिथे 2 वाजता तुम्हाला टमटम सोडते, चौथी म्हणजे बस, मग टमटम, अजून एक टमटम, अजून एक टमटम, मग ती 2 वाजता सोडते, आणि ते उतरल्यावर लिहिलं असतं की यहाँ भालू होते है. मग अजून परमेश्वराचं नाव घ्यायचं, आणि मग त्यात तुम्ही ते जंगलात फिरताय. सो बट मला वाटतं की त्याचमुळे कदाचित माझ्यात ती जी स्ट्रेंथ यू सेड, ती त्यातनंच आली. कारण ती इथे कुठे मिळत नाही. ती शोधायला
तुम्ही काही ह्या गोष्टी एकट्यांनीच केल्या पाहिजेत, काही जर्नी तुम्ही एकट्यांनीच केल्या पाहिजेत, त्याशिवाय ती स्ट्रेंथ नाही येत अजिबात. आणि तर मी थोडी प्रश्नाकडनं अशी गेले का? दॅट्स ओके. तर हे फिरणं होतं. हा, तर मी अशी फिरायला लागले जस्ट टू गेट सम मीनिंग. आणि मग सुंदर गोष्टी झाल्या, कारण मला गप्पा मारायला खूप आवडतात. मी बोलते. माझ्या फ्रेंडशिप्स होतात, माझ्या कुणाशीही मैत्री होते माझी. किती छान. आणि म्हणजे माझ्या रिक्षावाला दादांची पण छान मैत्री होते. कहाँ से आप? अच्छा यहाँ से. आणि मी तिथे गेलेली असते, मग तिकडच्या गोष्टी असतात किंवा त्यांच्याकडनं 2-4 गोष्टी शिकून घ्यायच्या, काही त्यांचं पण म्हणणं असतं, ऐकून घ्यायचं. तर असं जाताना मग तिथे कुठे ओव्या भेटल्या, मग गिटार होतीच. अच्छा सुना सकते क्या? अगो मला नाही गो येत, मी गात नाही. तुम्ही गाता, प्लीज ऐकवा. मग ती आजी बसायची, मग ती गायची, मग ती रेकॉर्ड नाही केली मी कधी, किंवा ती शूट नाही केली, ती इथे सगळी रेकॉर्ड झाली. वाह. किंवा आता गिल्टी माइंड्स मध्ये पण जे एक Amazon Prime वर आहे, त्यावरती पण एक घेरी मोरी पतवार म्हणून आहे, ते पण मी अशीच गेले होते कुठेतरी झारखंड साईडला, आणि तिकडे तो माणूस काहीतरी गात होता, ते माझ्या कुठेतरी राहिलं. आणि तो बोटीवरती, म्हणजे तळं होतं छोटंसं, आणि फिशिंग त्यात ते बेसिक करत होते, आणि तो असं काठीनी पुढे मागे जात होता, इतकं शॅलो तळं होतं, पण त्यात तो गात होता. आणि तो झोन कुठेतरी माझ्या लक्षात राहिलेला, आणि मी त्यांना विचारलं की इसका मीनिंग क्या है. मग ते मीनिंग समजून गेलं. मला 4 लोक बघायला लागली की जरा या बीडी के शॉप पे आना, ये बीडी वाले भैया है तो इनको हिंदी तो आती होगी. मग मी त्याला तिथे घेऊन गेले, त्याला पुरी भाजी खायला घातली. मग त्यांनी मला सांगितलं की इट इज अबाउट की मेरी अगर बोट डूब भी जाए तो डूबने के बाद एटलीस्ट मेरे हाथ में 2-4 मच्छी आए, क्योंकि मुझे मेरे बच्चों को खिलाना. सो आई वॉज लाइक वाव. बोले इससे कुछ नहीं होता, शॅलो है, मैं बाहेर आ जाऊंगा. तर म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी, किंवा कोल्हापूर, सातारा, सांगली. आता कोल्हापूरमध्ये वेगळ्याच लेवलची गाणी असतात, तिथे महाराजांचं खूप आहे, किंवा लावणीचं खूप आहे. किंवा आपण थोडंसं अजून खाली पुण्या साईडला जरा यायला लागलो की इथे आपल्या इथे ओव्या आणि संतवाणी, किंवा आळंदी, किंवा म्हणजे असं आपल्याला, मला असं लक्षात आलं की किती असं सुंदर आहे महाराष्ट्र, आणि त्याला किती डायमेन्शन्स आहेत, आणि सिरियसली भाषा किती बदलते. नागपूरला गेल्यावरती तो माणूस काय बोलवतो तर मला कळतच नव्हतं. मराठीतच खरंच. मराठी एखाद दुसरा शब्द, पण ते ज्या म्हटलं क्या बोल रहा ने. आणि मला आधी असं वाटलं की काहीतरी गुजराती, हिंदी वगैरे बोलतात, म्हणजे मराठी बोलतो मी. म्हटलं अरे बापरे, मग हे शिकायला पाहिजे. तर हे सगळं त्या कोक स्टुडिओच्या ह्याच्यात पण आलंय. राईट. तर मी त्यासाठी फिरायला गेले होते की कदाचित मला काहीतरी त्या, म्हणजे जसा तो बोटीवर उभा होता की त्याला काही मासे मिळाले, तर मे बी मला काहीतरी एक मिनिंग मिळेल, की मला कदाचित काही ट्रेजर मिळेल. आणि मला मिळालं. मला शब्द मिळाले. आय गॉट इन टच विथ मायसेल्फ. मला लक्षात यायला लागले की माझी ओपिनियन्स खरी काय आहे, मला खरं काय वाटतं. आणि देन आय यूज्ड टू ओनली सिंग इट टू गॉड, म्हणजे नो ऑडियन्स. की जी गाणी बनायची ती मी बरेच वर्ष तर लिहिली पण नव्हती, ती मला इथे फिट आहे. आणि नंतर मी जेव्हा ती रेकॉर्ड करायला लागले, तेव्हा मला लक्षात आलं की मोर दॅन 137 सॉंग्स इन 7 लँग्वेजेस. 137 गाणी 7 भाषांमध्ये. मी वेगवेगळी, म्हणजे एक्सटेम्पोर गात असल्यामुळे, म्हणजे तुम्ही आता समजा शब्द दिलात किंवा एखादा सीन सांगितला, मेक अ सॉन्ग, आणि तो 1 गो मध्ये येतो, आणि ते गाणं 1 गो मध्ये कम्प्लीट होतं. आय डोंट नो हाऊ इट हॅपन्स. गॉड. पण म्हणजे संगीतासहित एव्हरीथिंग गाऊन, लिहून, कंपोज करून. म्हणजे आशीर्वादच आहे तुला. गॉड इज व्हेरी काइंड. आणि कदाचित मी स्टार्टिंग पासून भरतनाट्यम करत होते, शाळेपासूनच तबला होता, गिटार, वायलिन. आई आणि वडिलांची काय म्हणतात दया ही, की त्यांनी मला एवढं सगळं शिकायला घातलं. आईचे पूर्ण कष्ट माझ्या सगळीकडे ती न्यायची, म्हणजे सगळं तिने केलं ऍक्च्युली. त्यामुळे मला हे सगळं आलं. तर हे आता होताना एकत्र होतं सगळं. सो हा सगळा तू प्रवास केलास एक मुलगी म्हणून. त्यावेळेला तुझं लग्न झालेलं होतं नव्हतं मला माहिती नाही. लग्न करायचंच नव्हतं तेव्हा. ओके. सो एक मुलगी म्हणून ज्या वेळेला तू महाराष्ट्रात असं आंधळ्याने फिरत होतीस, असं म्हणूयात आपण, की कुठे चालली आहे, तिथलं काय संस्कृती आहे, काय काही माहिती नसताना जेव्हा तू आंधळ्याने फिरत होतीस, तेव्हा तुला कधी अशी भीती वाटली का ग? म्हणजे भालू व्यतिरिक्तची भीती अशी काही वाटली का कधी?
मी खरं सांगू, मी पॅथॉस म्हटलं ना, की दुःख तुम्हाला खूप स्ट्रॉंग बनवतं. आणि जेन्युइनली काही उतार-चढाव इतके, कारण आर्टिस्ट झाल्यानंतर, आर्टिस्ट बनण्याच्या आधी बाजूची लोकं तुमच्याकडनं सर्टिफिकेट्स मागायला लागतात, की ॲक्ट्रेस आहेस, मग तू सीरियलमध्ये नसतेस. तू ॲक्ट्रेस आहेस. म्हणजे प्रत्येक ठिकाणी व्हेअर यू गो ना, दे आर ऑल्वेज लाइक, की "तू काय केलंस? तू कुठे असतेस?" अरे शिकू द्या ना. शिकू द्या ना. 1 वर्षात अभिनय नाही शिकता येत किंवा 1 वर्षात शिकताही येतो, पण मला वेळ लागतोय. आय हॅव माय ओन पेस. आणि त्यामध्ये ते इतकी मी वृक्ष झाले होते, कारण मी असं मान्य केलं होतं, की म्हणजे त्या गाण्यामध्ये पण खरं तेच आहे. सुख पावे होवे बरबाद, की आय एम व्हेरी हॅपी. आय एम नॉट अ बिग स्टार. आय एम नॉट. अँड इट्स ओके अँड इट्स फाईन. तर मी कुठेतरी त्या झोनमध्ये होते तेव्हा. कारण प्रत्येक माणूस, नॉट माय पेरेंट्स आय वुड से, बट यू अंडरस्टँड मोस्ट ऑफ द पीपल, की आणि असे मी कदाचित जास्ती सेन्सिटिव्ह आहे असं मला वाटतं. त्यामुळे मला ते जास्त बोचायचं, की आता तू ऍक्टिंग FTI मधनं निघालीस, आता तर तू हिरोईनच बनायला पाहिजेस. का? का? बरोबर. नॉट नेसेसरी. मी थिएटर करू शकते किंवा मी रायटर बनू शकते, मी म्युझिक डायरेक्टर बनू शकते. मी तिथे काहीतरी एक असं मशीन मधल्या रोबोट सारखी नाही गेलीये, की हे झाल्यानंतर ना मग असं होणार, मग याचं पॅकिंग होणार, मग याच्यावर हा टप्पा लागणार, मग इतके रुपयाचं असणार आणि मग ते बाहेर जाणार, मग ते इतक्या याच्यात विकायला गेलंच पाहिजे. मग ते विकलं नाही गेलं की ते वाईट, मग ते कचऱ्याच्या डब्यात. बरोबर. आय एम नॉट अ प्रोडक्ट ॲज अन आर्टिस्ट. कारण मी येते कुठे ना कुठून तरी सुरेश भट काकांच्या थॉट प्रोसेसमधनं. लहानपणी माझे बाबा मला भट काकांकडे घेऊन जायचे किंवा पुण्यात ते आल्यावरती आम्ही तासन तास 5-5, 6-6 तास गप्पा मारायचो. म्हणजे त्यांनी थॉट बिल्डिंग किंवा फिलॉसॉफीज, म्हणजे तिथे आम्ही कविता कशा लिहायच्यात, बाबा मला शिकायला तिथे पाठवत नाही. चढ रे कविता, इकडे तू सांग मला, तुला कसं वाटतंय आता, तुला काय वाटतंय, तू का लिहितेस कविता, नको लिहूस कविता, काय आहे कवितांमध्ये, काय गरज नाही, आपण एकत्र लिहू. अशा आम्ही एकत्र लिहिल्या. किंवा अशा त्यांनी प्रत्येक गोष्टीचा माझ्यात एक ओपिनियन असण्याचा एक काय म्हणता येईल, एक नीड जी घातली ना त्यांनी, की तू दुसऱ्याचा नको विचार करूस, की तिला लाल आवडतोय का आणि ती लाल मध्ये छान दिसते का, तुला काळा आवडतोय का, तू काळा घाल ना. तू भरतनाट्यम करतेस का, तू शिकतेस का, व्हेरी नाईस, पण तुला कथ्थक पण शिकायचं का, शिक ना. मग ओडिसी पण शिक, मग कुचिपुडी पण तुला शिकायचं का, शिक ना. व्हॉट इज द प्रॉब्लेम. बरोबर. कारण बरेचसे लोक थांबवायला, अरे भरतनाट्यम तू आता हे पण केलं असं, अरे करू द्या ना, शिकतायत ना, शिकू द्या ना. प्रॉब्लेम. आणि मग त्यामध्ये जेव्हा तुम्हाला समोर त्या एजमध्ये खूप फाईट करावं लागतं ना, तेव्हा मग तुम्ही दमता फाईट करून. आणि मग तुम्हाला ते शिकायचं पण असतं आणि मग ते पूर्ण शिकून होत नाही. मग त्याचं तुम्हाला थोडंसं पॅथॉस येतो, की आय कुड हॅव डन बेटर इफ मी ऐकलं नसतं कदाचित. आणि मी फक्त माझ्या गोष्टीवरती फोकस केलं असतं आणि मी तेच करत राहिले असते. मग त्यातनं मॅच्युरिटी येते, की नेक्स्ट टाइम देन यू बिकम मोर स्ट्रॉंगर व्हेन समबडी सेज यू आर फॅट, आय सेड थँक यू and you move ahead. बरोबर. Thank you so much. Because that's what he is going to see. Because that's what he knows. बरोबर. He doesn't know who you are. But you know where he is coming from. He must have also been hurt. सो या सगळ्या प्रवासामध्ये तुला म्हणजे स्वतःबरोबर वेळ घालवता घालवता गाणं सापडलं आणि तुझ्या हे लक्षात आलं, की ठीक आहे, मी FTI ऍक्टिंगचा जरी हे केलेला असला कोर्स, तरी मला जर गाणंच आवडतंय तर मी गाणंच करीन. असं तू ठरवलंस का? म्हणजे ह्या पूर्ण प्रवासाचं सार काय सांगशील? मेनली गोइंग टू FTI म्हणजे परमेश्वराने केलेली माझ्यावरती सगळ्यात मोठी कृपा आहे, की FTI मध्ये माझं थॉट बिल्डिंग झालं. FTI मध्ये मला ती स्ट्रेंथ मिळाली टू थिंक फॉर मायसेल्फ. आणि ज्या टीचर्सकडनं मी शिकून आले FTI मध्ये, म्हणजे अगदी अरविंद पांडेंपासनं, आदिल हुसेनपासनं, टॉम ऑल्टर सर माझ्या आयुष्यात
खूप खूप मोठं स्थान आहे त्यांचं आणि त्यांनी मला प्रचंड गाईड केलेलं यामध्ये. तर जेव्हा मी काही शोधायला निघाले होते, तेव्हा मी माझ्या मनात कोणताही क्लॉज ठेवला नव्हता. कदाचित मला त्यातनं गाणं मिळालंही नसतं तरीही मी तितकी पीसफुल असते, कारण ती जर्नी इम्पॉर्टंट होती. राईट. आणि तुम्ही काय आहात आणि तुमच्याकडे काय आहे त्याच्यावरती तुम्ही काय आकर्षित करता हे डिपेंडेंट असतं. अगदी. त्यामुळे मी कारण एका म्युझिकल कुटुंबातनं आल्यामुळे, वडिलांनी शब्दांचे संस्कार केल्यामुळे, आईनी नृत्याचे आणि संगीताचे संस्कार केल्यामुळे मला जे काही आलं ती माझी लँग्वेज होती. लहानपणापासून क्रिएट केलेली ती लँग्वेज होती, कारण मला तेच येत होतं. बरोबर. त्यामुळे जे होत होतं ते त्यातनंच व्यक्त होत होतं. कारण मी त्यामध्ये कमीत कमी 6-7 स्क्रिप्ट पण लिहिल्या, मी प्लेस पण लिहिले, किंवा त्याआधी जेव्हा मी भरतनाट्यम करत होते सुचेताताईंकडे, तेव्हा मी त्याच वेळेला नवीन कंपोजिशन्स लिहायला लागले होते आणि त्या मी परफॉर्म पण केले माझ्या वडिलांच्या एका कार्यक्रमासाठी, लाईक माय फर्स्ट फादर इज नो मोर. तर त्यांच्या आठवणीच्या एका कार्यक्रमात उमा लीला म्हणून मी हिंदुस्थानी आणि कर्नाटिक पूर्ण सगळं मी लिहिलं होतं, कंपोज केलं होतं विथ प्राशिक बोरकर, एक ब्युटिफुल सरोद प्लेअर. कारण आम्ही नॅशनल स्कॉलरशिप होल्डर्स होतो, आम्ही भेटलो होतो, तर तिथे वी कुड कम्युनिकेट विथ अदर आर्टिस्ट. तर मी आधी केलेलं होतं हे खूप आधी. सो एक नक्षत्र फाउंडेशन म्हणून संस्था पण होती, जे माझ्या बाबांनी केलं होतं की तू कर, तू काढ एक संस्था, तू घे वर्कशॉप्स, तू लाव टीचर्स अजून वेगळे, त्यांच्याकडे जा, फिर बघ, तुला कळेल की किती कठीण असतं एखादं काम करणं. सो दॅट आय रिस्पेक्ट अदर्स. दॅट्स व्हॉट हाऊ ही वॉज बिल्डिंग दॅट हम्बलनेस विद इन मी, की उद्या एखाद्या कोणत्या व्यक्तीला भेटले तर मला माहिती आहे की व्हॉट एफर्ट्स मस्ट हॅव गॉन इन टू इट. बरोबर. तर मी वर्कशॉप्स ऑर्गनाईज करायचे आणि त्यातनं मी पण शिकायचे, बिकॉज आय वॉज की भरतनाट्यमचे, कथकचे, परफॉर्मिंग आर्ट्सचे. आणि तर त्या ह्याच्यामध्ये ते शिकत शिकत गेल्यानंतर एक पुढे कुठेतरी जेव्हा ती गॅप पडली, तेव्हा व्यक्त पण तिथनच झाले. म्हणजे जिथे थांबला होता प्रवास तिथूनच पुन्हा सुरू झाला. आणि हे काय काय माझ्या कानावर येतं की तुझा आवाज गेला होता आणि मग तो तुला सापडला. हे काय आहे सगळं? मी शाळेत असताना आय थिंक 6वीत होते मी, तेव्हा माझा आवाज गेला होता पूर्ण. गेला होता म्हणजे काय झालं? गेला होता असा, म्हणजे मला ताप होता आणि स्कूलचे बँड असतात ना, तर त्यामध्ये बासरी वाजवतो ना, प्लास्टिकच्या असतात, तर त्याच्या प्रॅक्टिससाठी म्हणून मी गेले होते. आणि आय थिंक माझ्या टीचरांनी आईला सांगितलं होतं की एखाद दिवशी प्रॅक्टिसला तिला येऊ द्या, म्हणजे त्यावेळेला प्रॉब्लेम होणार नाही असं काही. किंवा मी त्यावेळेला काही ट्यून्स पण करायचे किंवा वाजवणं चालूच होतं. तर अभिनव विद्यालयामध्ये मला आई घेऊन गेली होती. मला अजूनही आठवतं की मला खूप ताप होता, पण थोडा उतरल्यानंतर आई घेऊन गेली आणि तिकडे मी जाऊन ती प्रॅक्टिस करत होते फ्लूट. आणि लिटरली माझ्या लक्षात आलं की मी ती पहिली फुंकर मारली आणि मला रिअलाइज झाली माझा आवाजच गेलाय. आय रिअली रिमेंबर दिस टिल द डेट. मी त्या स्टेअर्सवरती बसले होते आणि माझा आवाजच यायचा नाही. का मला प्रेशर लागायचं टू स्पीक फॉर 6-7 इयर्स. माझ्या स्कूलमध्ये खरखर खरे म्हणायचे. आणि SP कॉलेजमध्ये गेल्यानंतर थोडा थोडा माझा यायला लागला. म्हणजे मला इतकं प्रेशर लावून बोलायला लागायचं, कारण काय माझ्या याच्यावर डस्ट नोड्युल्स झाले होते व्होकल कॉर्ड्सवर, आणि तो सुजला होता. तर सगळं ते करून झालं होतं, एंडोस्कोपी हे ते. आणि ते सांगितलं गप्प बसायचं. अँड दॅट पेन गप्प बसण्याचं. आणि मला बोलायला आवडतं. पेन म्हणण्यापेक्षा शिक्षाच म्हटलं पाहिजे. हो, ऍब्सोल्युटली. आणि तिथे बोलताना माझं असलं कॉन्फिडन्स जायचा, कारण बोलताच यायचं नाही. काही लोक हसतात तुमच्या तोंडावर, बरोबर. किंवा काही वेळेला समटाईम्स असं पण असतात की जे माझ्याबरोबर पण झालेलं, की मुद्दामून ते तुम्हाला असं काहीतरी बोलून जातात की तुम्ही रिॲक्ट करू शकत नाही. आणि इट इज सो बॅड व्हॉट दे से, बिकॉज दे नो यू कॅनॉट से इट. आणि मी खूप डिप्रेशन मधनं गेले होते, अलग लेवल का पेन. आणि मग सो आय वेंट थ्रू दॅट पेन, बट वेन इट केम बॅक, इट केम लाईक दिस. माझा अगदी असा छोटा आवाज होता, पण मग तो आला तो एकदम असा, बाय गॉड्स ग्रेस, इट जस्ट केम लाईक अ ब्लास्ट. व्हेन डिड इट कम? म्हणजे थोडं कॉलेजमध्ये म्हणा किंवा थोडंसं यायला लागलं होतं, पण असं व्हायचं की मी गायले की मग पुढे 1 आठवडा बंद आवाज. तो ड्राय व्हायचा प्रचंड. ओके. स्टार्टिंगला म्हणजे मला अभिमान आहे या गोष्टीचा
असं काही साम्य नाहीये, पण मला राणी मुखर्जी म्हणायचंय बिकॉज ऑफ द व्हॉइस अँड आय लव्ह हर. सो आई यूज्ड टू बी लाइक अरे वाह कुछ तो अच्छा हो रहा है किसी अच्छे से तो कंपॅरिझन हो रही है. राईट. तर म्हणजे स्टार्टिंगला तर अजिबातच व्हॉइस नव्हता. मग थोडा थोडा यायला लागला, पण मग जर का थोडा प्रेशर देऊन गायले वगैरे तर मग पुढचा 1 आठवडा 2 आठवडा पुन्हा नाही. आणि मग तो हळूहळू SP कॉलेजमध्ये यायला लागला. आणि मग FTI मध्ये तर तो दणाणलाच आवाज म्हणजे. ओके. बर, मला ना एक प्रश्न पडतो की म्हणजे मी स्वतः फिल्म स्कूलला गेलेली आहे. त्याच्यामुळे मी जेव्हा सिनेमा बघते तेव्हा सुद्धा मला असं वाटतं की मला थोडंफार इतरांपेक्षा जरा जास्त समजतं असं वाटतं. मला समजतं की नाही मला माहिती नाही. पण तुझं काय मत आहे की तू FTI मध्ये जरी तू ऍक्टिंग तुझं मेजर असलं तरी FTI मध्ये सगळंच शिकवतात. येस. म्हणजे तुम्ही पूर्ण ताऊन सुलाखूनच बाहेर पडतात. तर तू तिथून बाहेर पडल्यामुळे तुला असं वाटतं का की ऍज अ म्हणजे सॉन्ग लिरिसिस्ट, म्युझिक कंपोजर आणि सिंगर हे तुला अजून ते समजण्यामध्ये, त्या कथेची रिक्वायरमेंट समजण्यामध्ये तुला फायदा होतो असं वाटतं का? ऍब्सोल्युटली. कारण 2 वर्ष अभिनयाचं शिक्षण घेतल्यानंतर मुंबईला जाऊन परत आल्यानंतर, कारण कळत नव्हतं काय करू. आणि मी तिथे FTI ला शिकवतही होते, एक्सपेरिमेंटही करत होते. आणि तिथे आमचे काही सिनियरही होते, लाईक मेघवर्ण पंत म्हणून माझे फर्स्ट बॅचचे होते. ते ऍक्ट लॅब चालवायचे. तर तिथे तुम्ही येऊन काही परफॉर्म करा, काही करा, जस्ट फाइंड युअर सेल्फ असं होतं. आणि त्या ह्याच्यात काही ना काहीतरी करताना मला ऍक्च्युली ती म्युझिकल साइड ऑफ माइंड मिळाली. ओके. आणि ते म्हणतात ना एकदा ते दारू घडलं की द एअर जस्ट स्टार्ट्स ब्लोईंग, म्हणजे तो बांध फुटला असं झालं. आणि मग ती प्रत्येक गोष्ट त्यातच होत गेली. आणि मग मी FTIच्या लायब्ररीमध्ये जाऊन जितकी नाटकं आहेत तिथे त्या नाटकांचं म्युझिकल्स लिहायला लागले. माझ्याकडे अशी बरीच नाटकं आहेत ज्याची मी म्युझिकल्स लिहिली आहेत. बर. शेक्सपियरच्या कन्व्हर्ट केली. शेक्सपियरची बरीचशी अशी आहेत की ज्यामध्ये एक हेलेना नावाचा कॅरेक्टर आहे. ते असं आय थिंक मिडसमर नाईट ड्रीम्स कदाचित चुकीचं घेऊ शकत असेल ना आता, पण त्यामध्ये एक एकावर प्रेम करतो, मग एक एकावर प्रेम करतो, मग एक एकावर प्रेम करतो, असं ती एक जी गोष्ट आहे. आणि त्यामध्ये ते कॅरेक्टर असं खूप डिस्टर्ब होते, कारण ती ज्याच्यावर प्रेम करत असते त्याच्यावरती मॅजिकल त्या फ्लावरचं एक असर झाल्यामुळे तो पण त्या दुसऱ्या मुलीशीच प्रेम करायला लागतो, असं काहीतरी होतं. आणि मग ती एकटी अशी शी कांट स्टँड की हर लव्ह लाईक द पर्सन शी लव्हज इज लव्हिंग समवन. तर त्यामध्ये मग मी त्याचं हिंदीकरण केलं, कारण मी जस्ट बिहारला जाऊन आले होते. आणि तुम्हाला ऐकायला आवडेल, त्याचा एक असा मोनोलॉग आहे. ती उभी आहे तिथे, येते आणि शी हॅज जस्ट सीन की तिचा लव्हर आता कुणाबरोबर तरी आहे आणि शी कॅनॉट से एनिथिंग बिकॉज तो पूर्ण त्याच्या आहारी गेलेला आहे. ते जे तिच्यावर भूल आहे त्याच्या, आणि ऑल शी कॅन डू इज बी अँग्री अँड सॅड. तर मग मी विचार करत होते की इथे काय गाणं येईल आणि काय असेल. मग ते पूर्ण मी नाटक लिहून काढलं, त्याचे पुढचे मागचे सीन्स. आणि यात जे मिळालं मला गाणं ते असं आहे. कटु विष का घूट है प्यार है कटु विष का, कटु विष का घूट है प्यार है कटु विष का, कटु विष का, कटु विष का, कटु विष का घूट है प्यार है कटु विष का, कटु विष का घूट है प्यार है कटु विष का, देव मदन हाथों में यूं ही ना धनुष्य बाण कटु है विष का, बैठ बैठ चिल्लावे मन मेरे यार मेरे यार मेरे यार, मिले नजर उस पार रे सरकार जी उपकार जी, दी जो मिलन सजन बिन छूटे ना मेरे प्राण, कटु है विष का, कटु विष का घूट है प्यार है कटु विष का, विष का, विष का है जी. So being an actor, writing also the song, performing alone in the acting 5 in FTI. बरोबर. तशी मी लिहायला लागले, मला माझीच मजा यायला लागली. किती छान, किती मस्त. मला सांग, तू आत्ता जे म्हणालीस की शीघ्र कवी असतो, बापरे, म्हणजे शब्द दिला की लगेच तुझं येतं.
हे लहानपणापासूनच असं काहीतरी. ओके. पण ते आजकाल गाणं येतं म्हणजे असं. मग देऊ मी शब्द? हो बापरे परमेश्वरा. येस येस. ओके. या. विठ्ठल. ऍक्च्युली हे गाणं बनलेलंच आहे आधी, मी केलेलंच आहे. पण तुम्हाला नवीन हवंय का पहिलं ऐकायचंय? कोणतंही चालेल मला. एक नवीन आत्ता जोडते आणि त्याच्या नंतर पूर्वीचं ऐकवते. किती जग झालं, किती जग झालं सावळ विठ्ठला, कुठर विठ्ठला कावरे विठ्ठला, तुझ्या माझ्या मंदी कोण धाडल विठ्ठला, सांगर विठ्ठला बोलर विठ्ठला, पुण्या नदी काठी कुठ गाठूड राहिल, कुणी का पाहिलं माझ, कुणी का पाहिलं, ए घोंगडी माझी घोंगडी, घोंगडी माझी फाटकी रे, घोंगडी माझी फाटकी रे, तुझ्या दर्शनाने नवी नवी भासती रे, घोंगडी माझी फाटकी रे, माझी फाटकी रे, घोंगडी माझी फाटकी रे. अजून एक. येस. कात्री. कात्री. माझ्या उराशी, माझ्या उराशी, माझ्या उराशी हो कोणाचे हे तडलेले प्रतिबिंब, का कुठे कशी दडली न खात्री, मनी चिरली कोणी कात्री. वा 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 वा, कमाल कमाल. सो मला सांग, हे जे कमाल आता तू गायलेली आहेस त्याच्यामधून मला एक प्रश्न पडतो की म्युझिक डायरेक्टर्स किंवा कंपोजर्स खूप थोड्या महिला आहेत, म्हणजे हिंदी आणि इतर भाषिक वगैरे सगळ्यात धरून. मराठीमध्ये तर मला कोणी इतर माहितीच नाही आहेत. सो इतकं टॅलेंट आपल्यामध्ये असताना आपण एकमेव स्त्री आहोत आणि ही पुरुषांची काय म्हणूयात त्याला मक्तेदारी असलेलं हे क्षेत्र आहे. ह्याच्यामध्ये जेव्हा तू, मला तीच ताकद दिसली याच्यात जे बायो मधली आहे तुझी ती, तेव्हा काय अनुभव येतात आणि ती स्वतःतली ताकद तू कशी एकवटून ठेवतेस? दोन बाजू आहे त्याच्या. या इंडस्ट्रीमध्ये खूप सुंदर लोक आहेत जी अशी काही जे डिरेक्टर्स आहेत, प्रोड्युसर्स आहेत, ऍक्टर्स आहेत किंवा ज्यांच्याबरोबर काम केल्यामुळे इन्स्पिरेशन मिळते, स्ट्रेंथ मिळते. जसं की स्टार्टिंग पासूनच सुमित्रा मावशी, सुमित्रा भावे, त्या
माझ्या लाईफमध्ये खूप मोठी इन्स्पिरेशन राहिल्या. आणि वेळोवेळी ज्या गोष्टीतनं मी जात होते ना, तेव्हा शी वॉज अ पर्सन, त्यांच्याशी मी बोलायचे. आणि बऱ्याचशा गोष्टी मला त्यांच्याकडनं पण खूप इन्स्पिरेशन आणि डिरेक्शन मिळालंय म्हणून ते झालं. किंवा सुनील सोट्टणकर सर असतील, रवी जाधव सर आहेत, किंवा हिंदीमध्ये जी मी फर्स्ट केली शंकर रमन, व्हेरी ब्युटिफुल ह्युमन बिंग, ब्युटिफुल पीपल. संजय जाधव सर आहेत, किंवा अजून इतर असे मेघना जाधव आहेत, ज्यांच्याकडे बघून एक वेगळी इन्स्पिरेशन मिळते. बरोबर. तर अशी लोक आहेत खरं, ज्यांच्याकडे बघून मी काम करते, किंवा मला छान वाटतं, की असं वाटतं की अरे हे काम केलंय, मी यांना पाठवते, त्यांच्याकडनं मला खरंच एक चांगलं एक काहीतरी ओपिनियन मिळेल, 2 गोष्टी शिकीन, चुकीचं असेल तर सांगतील, कारण तिथे ते एक काय ट्रस्ट आहे. तर अशी लोक आहेत डेफिनेटली, ज्यांच्याबरोबर काम केलंय आणि खूप छान उत्तम शिकायला मिळतं. आणि एक दुसरी बाजू आहे ज्यामध्ये म्हणजे 4 जर का मी प्रोजेक्ट केलं, तर त्यामध्ये आफ्टर 2 प्रोजेक्ट्स असं एक एक्सपिरियन्स येतोच, की हे माझं ओपिनियन आहे आणि माझं ओपिनियन माझ्या एक्सपिरियन्सवरती आहे. बऱ्याचशा पुरुषांना स्ट्रॉंग वुमन नाही आवडत, आणि दे कॅन गो एनी लेवल टू ट्राय टू डिस्टर्ब यू, युअर लाईफ और युअर कॉन्फिडन्स, अँड दे डू इट. म्हणजे माझ्याबरोबर अशा प्रकारचे काही किस्से झालेले आहेत, पण माझ्याबरोबर चांगल्या गोष्टी इतक्या झाल्या की ते त्याच्यावरती पांघरून घालतात. म्हणजे की आय चूज नॉट टू लुक एट देम, आय फील सॉरी फॉर देम, अँड लाईक माय क्राइस्ट सेज, आय प्रे फॉर देम, आय प्रे फॉर द बेस्ट थिंग, की त्यांना ऑस्कर मिळू दे, त्यांचं लाईफ एकदम मस्त होऊ दे, की ते कुणाशी इतकं वाईट नाही वागले पाहिजेत, त्यांना इतकं आनंदी करून टाक देवा, की हे असं नाही वागलं पाहिजे त्यांनी. मी आहे म्हणून ठीक आहे, दुसरी मुलगी दबून जाईल किंवा डिप्रेस्ड होईल किंवा तुटेल ती मुलगी. की भरपूर किस्से, की कॉन्ट्रॅक्ट साईन झालंय, त्याच्या आधीपर्यंत खूप छान असतं सगळं, अरे बेटा ऑल गुड. कॉन्ट्रॅक्ट साईन झालं, लक्षात आलं की कॉन्ट्रॅक्ट झालंय, रात्री 11:30 वाजता वगैरे फोन येणार, गिटार उठा मेरे घर पे आ. का नहीं उठा, आ नहीं आएगी तो, मैंने बोला ओके, मी पुण्याची आहे, नहीं आएगी तो क्या, तुम्हें रोड पे घुमाऊंगा, तुम्हारा ये कर दूंगा, वो कर दूंगा. मैंने बोला भाई मैं ऐसी ऐसी जगहों पे घूमी हूं ना, जहां मुझे अभी लग रहा है कि वो भालू तुमसे बेटर था. वो मिलता तो फिर भी वो मुझे मारता नहीं, शायद डर के भाग भी जाता. यू आर मोर हॉरिबल देन दोज वाइल्ड एनिमल्स. I said, I'm not going to get afraid of you. I have chosen to do this work for you. I'm going to do these songs. I'm going to look straight in your eyes. I'm not afraid of you. You're going to disrespect me. I'm going to talk nicely to you. I'm going to keep that professionality with you. I choose to be strong. बरोबर. मेरे को हर्ट हुआ, बाद में देखूंगी मैं. I'll not come. फिर दिखाओ, क्या करेंगे आप? मुझे रोड पे घुमाएंगे, मैं घूमने लगूंगी, क्या आप बोलेंगे? और मैं ऐसे थोड़ी होता है हमारे, मतलब ऐसा थोड़ी होता है, नहीं होता है. या फिर कोई डायरेक्टर कुछ जैसे साइन हो जाएगा तो गलत प्रपोजिशन रखेगा, क्यों ना डायरेक्टर एंड म्यूजिक डायरेक्टर नीड्स टू बी क्लोज, काइंड ऑफ वी नीड. आई सेड मेरी नजर में क्यों गिर रहे हो सर, आपको नेशनल अवार्ड्स मिले, मैं आपको देख के आई थी कि यार क्या फिल्में बनाता है आदमी, एंड दिस इज व्हाट यू आर सेइंग टू मी. सो सैड, सो सैड. अँड मग काय होतं माहितीये का, की आपण हे खूप छान डील करतो, की आपण भांडण करत नाही किंवा आपण बोलत नाही, यू कीप दॅट थिंग, बट व्हॉट दे से बिहाइंड युअर बॅक. आणि मग लक्षात येतं की अरे तू या म्युझिक डिरेक्टरसाठी केलं होतंस काम, आणि मग एखादा डिरेक्टर कोणत्या तरी प्रीमियरला किंवा भेटतो, अगं तू काय महाग झालीस, तू मिळत नाहीस अजिबात गायला किंवा लिहायला, मी याला सांगितलं होतं तुझ्याशी कनेक्ट करून गाणं गेला, तो म्हणाला तू अजिबात बिझी आहेस, करत नाहीयेस गाणी. म्हटलं मला असं कोणाचाही फोन नाही आला, मला कोणी कनेक्ट पण नाही केलं. बरोबर. म्हटलं पुढच्या वेळेला तुम्ही मला डायरेक्ट करा, एवढी मोठी स्टार नाही, कॅन जस्ट हॅव माय नंबर, टॉक टू मी. बरोबर. तर दे ट्राय टू टेक युअर वर्क. कितीदा असं झालंय की मी कोणत्या एखाद्या ह्याला आवडला एखादा अरेंजर, आणि मी माझ्या डिरेक्टरना इंट्रोड्यूस केला की सच अ गुड पर्सन, आय शुड यूज हिम इन दिस सॉन्ग.
आणि मग लेटर आय अंडरस्टँड की तो अरेंजर डिरेक्टरला फोन करून सांगतो, हिच्याकडनं काय घेता गाणं, मी तुम्हाला बेटर गाणी करून देतो तिच्या अर्ध्या कॉस्टमध्ये. माय गॉड. या, आणि यू आर स्टील नाईस टू देम बिकॉज यू चूज टू बी नाईस, बिकॉज आय फॉलो क्राइस्ट. आणि थ्रू हिम आय फाउंड माय पीस. म्हणजे प्रत्येकाचा एक पैगंबर असतो म्हणतात ना, की तुम्हाला त्यात पीस मिळतो. आणि त्यामध्ये मला तो पीस मिळालेला आहे. प्रे फॉर देम. आणि तर ती एक काय म्हणता येईल, ती टेस्ट अव्याहत चालू असते, की भेटताना किंवा काही काम करताना थोडी भीती वाटते, की अरे मी खूप ओपनली आणि प्रेमाने एखाद्याशी भेटेन, पण आय डोंट नो व्हॉट दॅट पर्सन इज कॅरिंग फॉर मी. बरोबर. पण मग देवाच्या कृपेने असे सलीम मर्चंट सारखे सुंदर सुंदर ब्युटिफुल पीपल यू मीट, की त्यांच्याकडनं भरभरून शिकायला मिळतं. सच अ ब्युटिफुल ह्युमन बिईंग इज. की मग त्याच्यात मग परमेश्वर तो एक असं काम देतात की त्यामध्ये सगळे बाकीची बाजूला पुसून जातात किंवा असं होतं. आणि इट इज व्हेरी हार्ट ब्रेकिंग. म्हणजे आता रिसेंटली एक झालेला किस्सा आहे. आय वुड लाईक टू टॉक अबाउट इट बिकॉज एक प्रोड्युसर, खूप मोठ्या प्रोड्युसरांनी मला बोलवलं आणि माझं जस्ट सी सेक्शन झालं होतं. आणि माझ्या काही नाती अशी मी या इंडस्ट्रीमध्ये आहेत जी माझ्यासाठी खूप रिस्पेक्टेबल. म्हणजे उद्या त्यांनी मला सांगितलं सायली गाणं करायचं, तर मी त्यांना विचारणारही नाही कधी काय, अच्छा करायचंय का, करा. बिकॉज मला माहितीये ही विल नॉट, माझा लॉस काही होऊन देणार नाहीत, ही विल टेक केअर ऑफ मी. अशी ती छान सुंदर माणसं आहेत. तर तशा एका प्रोड्युसरनी मला सांगितलं की गाणं करायचंय. मी त्यांना काही सांगितलं नाही की सी सेक्शन झालंय, उठता येत नाहीये, बसता येत नाहीये. यू युअर सेल्फ हॅव अ चाइल्ड, यू नो हाऊ मच पेनफुल इट इज टू वॉक, टू गेट अप. तर ते सर होते म्हणून मी त्यांच्यासाठी त्या प्रोड्युसरच्या इथे भेटायला पण गेले, की आय नो हाऊ व्हॉट पेन आय वेंट थ्रू. आणि त्यांच्या आईंना बरं नव्हतं, सो द मेन फ्रेंड प्रोड्युसर वॉज नॉट देयर. आय मेट द अनदर प्रोड्युसर, द डिरेक्टर, एंड गाना करना है, 2-3 गाने करने हैं. आई सेड सी आई एम जस्ट गॉट आउट ऑफ सी सेक्शन, भी एक गाना करते, लाइक मान रखती हूँ मैं, 2-3 नहीं कर पाऊंगी, है ही नहीं अभी, औकात ही नहीं है मेरी कुछ करने की इतनी. आई विल जस्ट डू 1, दिल से करूंगी, एक करूंगी, अच्छा करूंगी, है ना. तो सड ओके. आणि झाल्यानंतर जसं एखादी स्क्रिप्ट मिळते किंवा काय मिळते त्यांच्याकडनं मागवली आणि मग एक आपण पाठवत राहतो ना, की हे गाणं आवडतंय का बघा. जसं तुम्हाला आता गाऊन दाखवलं, मला लवकर सुचतं. बरोबर. मला जेन्युइनली लवकर सुचतं. मी पटापट अशी करून टाकते आणि मग मी ती पाठवून ठेवते आणि मग आय एक्सपेक्ट देम की ते ऐकतील आणि देतील. आणि वेन दॅट डिरेक्टर, आय सेंड हिम अ ब्युटिफुल सॉन्ग, द सॉन्ग इज व्हेरी नाईस, आय नो दॅट, बिकॉज खूप मेहनत करून ते गाणं केलं आणि ते दुसऱ्या फिल्मला गेलं पण, अँड दे लव्हड इट. So it might not be working for you, but it was a good song. Yeah. So the director initially is talking and suddenly nobody's talking, nobody's calling. आणि मला डेट देऊन ठेवली आहे शूट. सो आय डोंट नो व्हॉट इज हॅपनिंग, की गेलंय गाणं, नाही गेलंय, अचानक काय झालंय. म्हणजे आतापर्यंत तुम्ही बोलत होतात, ही सेड या वी आर डुईंग इट, मी उद्या कॉल करतो, तो उद्या कधी आलाच नाही. आणि दॅट डिरेक्टर पुट्स हिज मदर्स नेम इन बिटवीन, बिकॉज ही इज अ स्ट्रॉंग सपोर्टर ऑफ वुमेन. And later I realized from my producer friend where they are saying की ती ना खूप डिस्परेट आहे, तिला पैशासाठी काम करते, कदाचित तिला पैसे नाही आहेत का तिच्याकडे, तिला पैसे नाही आहेत का तिच्याकडे, ती पैशासाठी काम करते. आणि या पूर्ण प्रोसेसमध्ये किती रुपये, कधी देणार, ऍडव्हान्स देता का, हा माझा एक मेसेज पण नव्हता गेला. आणि आय डिडंट लाईक, आय एम नॉट डुईंग दॅट प्रोजेक्ट अँड इट वॉज अ व्हेरी बिग प्रोजेक्ट. आणि आय told my producer, I said, I don't need to work. By God's grace, I have enough. आणि असं काही पैशासाठी काम करायला लागत असेल तर असं काही नाहीये. Who is telling? So the director, just because he didn't wanted me to do it, he told the producer की तर असं काहीतरी पसरवायचं की which will make me look lesser. Right. And it is so hurtful because at the end of the day, आय एम ऑल्सो इक्वली वर्किंग हार्ड. माझ्या त्या सी सेक्शन मध्ये, त्या याच्यामध्ये मी एक मिलिंद इंगळ्यांचा मुलगा आहे, सुरेल इंगळे, सुंदर म्युझिक बनवतो. आय वेंट टू हिज प्लेस, आय सेड सी आय एम गोइंग थ्रू दिस, आय एम नॉट वर्किंग ऑन माय सेटअप बिकॉज आय कांट, लेट्स डू इट टुगेदर. आम्ही दोघांनी छान गाणं करून पाठवलं. नोबडी इज रिॲक्टिंग, नोबडी इज लेटिंग मी नो. इट बिकम्स फील सो बॅडली इन्सल्टेड. राईट. And then you are again, okay, I choose to be strong. I prayed for that director and the producer. Almost every night they are in my prayers. भाई उनको अच्छा नहीं, क्योंकि हम इस
like my guru used to say na कि why are you living if you're not doing what makes you happy? क्यों जी रहे हो? फिल्म क्यों बना रहे अगर खुशी नहीं मिल रही है उसमें? गाना क्यों बना रही है अगर तुझे अच्छा नहीं लग रहा है? नहीं तो मत कर, मजदूरी क्यों कर रही? मत कर, रोक दे, कुछ मिल जाएगा, थोड़ी देर कुछ भी मत कर, तेरे को इम्पल्स आ जाएगा अंदर से करने का हॅपीनेस के साथ. सो मैं वो थॉट से जाती हूँ कारण मला गाणी बनवायला खूप आवडतात, मजा येते आणि मग ती एनर्जी कुठेतरी अशी ब्लॉक होते. आणि त्यात पण असं थोडं इन्सल्टिंग की असं की कारण I will not go and fight with that person ना, but that is now spread everywhere की ही ना खूप desperate आहे ना. अरे I'm passionate बाबा, I'm fast and I'm not going to get slow for you. बरोबर. If I can, म्हणजे माझी घरात माझी मजा अशी चालली असेल, मी माय हजबंड इज ऑल्सो व्हेरी ब्युटिफुल कंपोजर, ही ऑल्सो राईट. आम्ही मजा म्हणून घरात गाणी बनवत असतो, मजा म्हणून की रेश नाउ दिस इज द वर्ड यू मेक अ सॉन्ग, दिस इज द वर्ड यू मेक अ सॉन्ग, रेश अभी थोड़ा ब्लूज में बनाते, अरे रेश थोड़ा सा अभी फोक में बनाते. आम्ही हे करतो, हे आम्हाला मजा येते म्हणून करतो. यू थिंक आय एम डेस्परेट? आय एम पॅशनेट मॅन. हाऊ डेअर यू स्प्रेड समथिंग लाईक दॅट? बरोबर बरोबर. सो असं कधी झालंय का ग की आता तू बाई आहेस, तुला काय ह्याच्यातलं कळणार आहे? हो झालंय. कारण म्युझिक कंपोजिंग इज अ व्हेरी टेक्निकल गोष्ट आहे ती. बऱ्यापैकी त्याच्यामध्ये मशिनरी आणि हे सगळं लागतं, राईट? सो असा अनुभव कधी आलाय? हो. आणि अगदी माझ्या जीवाच्या मनाच्या जवळच्या ठिकाणी असं झालंय की मी असं विचार केला होता की अरे वा, मला YRFचे प्रोजेक्ट मिळत आहेत, मला खूप छान प्रोजेक्ट मिळत आहेत, हा प्रोजेक्ट घेऊन मी पुण्याला जाणार, मी माझा प्रोजेक्ट घेऊन माझ्या सिटीत जाणार, माझ्या पुण्यात जाऊन मी काम करणार. आणि मग तिथे गेल्यावरती पुण्यातल्या त्या स्टुडिओमध्ये तुम्ही मिक्सिंगला मी जेव्हा आज जाते तेव्हा तो माणूस मला सांगतो की तुला काय करणार आहे मिक्सिंग मधलं, तू बाहेर बस. ओके. आणि त्यांचं वय बघून आणि मी ज्या एका संस्कारातनं आलीये त्यांचा अपमान न करता मी चुपचाप बाहेर बसते, हे विचार करून की ऍटलिस्ट तो काम चांगलं करेल. आणि तो काम खूप घाण करतो. आणि 10 वाजेपर्यंत पैसे देऊन बुक केलेला स्टुडिओ तो 7 वाजता निघून जातो माणूस आणि सांगतो की मी घरी जेवायला चाललोय. अरे पण 10 पर्यंत दिलेत ना. नाही, इच्छा नाहीये करायची. मग तुमच्या स्टुडिओला कधीच आम्ही काम आणणार नाही ना, कारण हू वॉन्ट्स टू गेट इन्सल्टेड. खरंय, ट्रू. आणि मी इतक्या प्रेमाने, मी खरंच सांगते, माझी आई इतकी एक्साइटेड होती माझ्यापेक्षा की मला फिल्म्स मिळायला लागल्या पर्सनली, की 4-4 गाणी करते, 5-5 गाणी करते. आणि ते मी घेऊन पुण्याला येते आणि तुम्ही असं वागणूक देतात, तर मग मी नंतर कधीच नाही आले पुण्याला घेऊन काम. कारण ते मला खूपच असं पुणेकर आहे ना ऍट द एंड ऑफ द डे, मला लागलं मनाला. बरोबर. मी पण नाराज झाले की असं कसं करता तुम्ही. बरोबर. आणि मुलगी असण्याचा काय संबंध आहे, म्हणजे ब्रेन आहे ना. राईट. आता मला सांग की तू एकतर जसं मगाशी पण मी म्हणाले की महिला संगीतकार ह्या आपल्याकडे जवळ नाहीतच, म्हणजे नाहीतच तुझ्या व्यतिरिक्त. आणि त्यात आता तू आई झाली आहेस. हो. तुझं बाळ 7-8 महिन्याचं आहे, तर परत त्या कामाला त्या ताकदीने लागताना आता काय वेगळं वाटतंय? ऍक्च्युली आता मी ऍज अ ह्युमन बिंग खूप चेंज झाले, की बॉर्न अगेन. आय एम व्हेरी हॅपी, प्रेज टू गॉड. कारण आफ्टर बीइंग अ मदर अँड आफ्टर गोइंग थ्रू दॅट पेन, दॅट एक्सटेन्सिव्ह पेन, आणि माय बेबी वॉज बॉर्न 1 month अर्ली, आणि टू हॅव हिम अँड टू सी हिम स्माइलिंग अँड फीलिंग सो युजफुल, फीलिंग सो लव्ड, तर असं बाकीचं सगळं फिक्कं वाटतं आता. असं म्हणजे आय एम सो मच एन्जॉईंग इट की नाव, लाईक मी माझ्या नवऱ्याला पण म्हणाले की नाव आय एम अ पर्सनल परफॉर्मर फॉर हिम, आय सिंग फॉर हिम, आय राईट फॉर हिम. कदाचित आता त्याच्यासाठी जी गाणी बनतायत ती माझ्या अल्बम सोनाता नंतर पुढे येतील. किंवा माझ्या दादाची जी मुलगी होती चिव, शी वॉज माय इनिशियल इन्स्पिरेशन टू राईट सॉंग्स. ती अशी म्हणायची की तू काय का शिवाजी महाराज म्हणते, मला त्या गाण्यामध्ये ऐकव ना, मला म्हणजे असं मला फील आला पाहिजे ना महाराज कोण होते, त्याचं नुसता शब्दात सांगून काय होणार आहे. मग तिच्यासाठी मी गाणी लिहायचे
आणि तिच्यासाठी मी महाराजांवरती आणि सगळी अशी गाणी लिहिली. तुम्हाला ऐकायला आवडेल त्याचं स्टार्ट? शुअर. इट गोज लाईक की तिला समजवण्यासाठी वयवर्ष 4 किंवा 5 चिव बसलीये. अच्छा काय म्हणते महाराज कोण आहेत मला कळत नाही ना, तुम्हाला सांग ना कसे होते महाराज, काय होते. तर तिला कसं सांगायचं, तर मग त्यामध्ये असं येतं की पर्वता एवढी उंची समिंदरा एवढी रुंदी, पर्वता एवढी उंची समिंदरा एवढी रुंदी, अपार मायेचे चल एक वृक्ष विलक्षण विशाल, वा. वाघा समती काया किल्ल्या समतो पाया, एक नवी नवी पहाट एक वादळ सुसाट, अरा रेशमी लुगडी लेऊन सारी शिवदारात, अरा रेशमी लुगडी लेऊन सारी शिवदारात, ए 5ही गड जिंकून आले महाराज, ए 5ही गड जिंकून आले महाराज, माझे महाराज तुझे महाराज, माझे महाराज ए शिवराज, ए 5ही गड जिंकून आले महाराज. मध्ये 5चं गड काय आहे, पंचेंद्रिय. ती त्याच्यावरती मग ते असे महाराज तिला मी समजवायचे आणि तिच्यासाठी बनलेली ही गाणी आहेत. आय एम वेटिंग की कधी कुठे कशी ती बाहेर येतील, पण ती अशी लिहिली गेलेली. आता कदाचित रायनसाठी पण असंच बघूया. रायन कसला लक्की अगं, तो स्वतः आता गायला लागलाय. मी रियाजाला बसले, ही इज जस्ट जेन्युइनली, म्हणजे 8वा महिना आता त्याचा सुरू झालाय आणि मी किंवा रेश रियाजाला बसले की तो आमच्याबरोबर गातो व्यवस्थित. वाह, मस्त. आय फील ब्लेस्ड. डेफिनेटली यू आर. सो सायली, तू आता म्हणालीस की लोक आपल्याशी कसेही वागले तरी तू त्यांच्यासाठी प्रे करतेस की त्यांचं चांगलं होऊ दे. सगळ्यात आधी तर एवढा म्हणजे काय म्हणतात त्याला मोठं मन, हे कसं काय. आणि दुसरं की तुला प्रेयर मधून एवढी ताकद मिळते, तर ही तुला प्रेयर कधी सापडली? माझे वडील विवेक खरे मला रोज 1 पेज हिंदी इंग्लिश मराठी लिहायला लावायचे न्यूजपेपर मधले. रोज माझ्या मागे असायचं एखादं पुस्तक वाच, आणि त्यांनी पहिलं पुस्तक माझ्या हातात दिलं होतं ते दासबोध. बर. आणि त्यांनी असं सांगितलं की ते नागपूरचे होते आणि ते हा पिल्या पहिल्यांदा ना त्यातलं मूर्ख लक्षण वाच बरं का आणि ते समजून घे आधी, मूर्खांची लक्षणं समजून घ्या, ते दाढी करायचं, वाच, बोल, असं असं करत करत की सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख, असं भरपूर. तर त्यातनं एक, आणि एकतर रामदास स्वामी त्यांची लेखणी इतकी साधी सरळ सोपी आणि ती अशी पटकन भिडणारी आहे आणि बोचते पण. हो, अगदी. त्यांचं क्रिटिसिझम इतकं सुंदर आहे की जर का लहान मुलांना लहानपणापासून हे जर का ऐकवत राहिलं की व्हॉट इज गुड अँड व्हॉट इज बॅड, म्हणजे रादर आता गुड बॅड आपण आजकाल अशा जनरेशन मध्ये होत की ज्यामध्ये गुड बॅड नाहीये, पण व्हॉट इज अप्रोप्रिएट अँड व्हॉट इज नॉट अप्रोप्रिएट. बरोबर. सो बाबांनी जेव्हा मला दासबोध दिला होता तर मला आठवतंय मी तो रोज वाचायचे, आणि म्हणजे ऑफकोर्स तो खूप मोठा आहे पण रोज वाचायचे काही ना काहीतरी, आणि मला त्यात मजा यायला लागली. तर त्यातनं आय थिंक रामदास स्वामींच्या अंडरस्टँडिंगमुळे, त्यांच्या लेखणीमुळे तो जो एक स्पिरिच्युअलिझम, एक सरेंडर परमेश्वराच्या प्रती, ते जे त्यांच्याकडनं येतं ते इतकं भाबडं आहे आणि ते इतकं सुंदर आहे, ते इतकं गोड आहे की. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या इथे वासुदेव यायचे रोज, मी खालती 1 रुपया घेऊन जायचे त्यांच्यासाठी आणि मग ते रोज मला एक ओवी ऐकवायचे की अहो सायली त्यांना खाली पाठवा, मग ती सायली ते अशी खालती पळत येते, 1 रुपया देते आणि मग ते काहीतरी एक ऐकवणार, मग हे कोणी लिहिलंय, मग हे कोण, चोखा मिळा कोण. आणि त्यावेळेला काही हे नव्हतं ना, इनिबिशन नाही, गुगल नव्हतं. हो, बरोबर. मग ते चोखा मिळा मनात कुठेतरी राहायचं की चोखा मिळा काय आहे, अच्छा माणसाचं नाव आहे, अरे बापरे, हे संत होते. म्हणजे ती अशी ती फाइंडिंग. आणि मग त्यांनी असं लिहिलं, मग बाबांच्या मागे लागायचं, मग बाबा मला अप्पा बळवंत चौकातनं संतवाणी आणणार, आणि त्यात
शांता शेळके होत्याच माय फ्रेंड, त्यांच्याकडे जायचे मी संध्याकाळी, मग त्या भरतनाट्यम बघणार, मग आम्ही कविता लिहिणार, मग ते मला शब्द देणार, त्याच्यावरनं मी कविता लिहिणार, मग आम्ही दोघी लिहिणार बरं का, आणि मी दोघींचा वाचणार. त्यामुळे शी वॉज माय फर्स्ट फ्रेंड आय वुड से. आणि सुरेश भट काका वुड बी लाईक, कसं प्रूनिंग म्हणतात ना, झाडांना कापलं जातं ना, किती छान वाढ हवी, दॅट वॉज हिम फॉर मी. की जे जे मी भरलेलं असायचं बसताना, हे काय नाही, हे छान आहे, हे कशाला ठेवलं, टाक इकडे, हे नाही, हे आधी वाच, हे कर. म्हणजे हे त्यांनी काय वाचायला पाहिजे, काय नाही वाचायला पाहिजे, की आयुष्यात पुन्हा जेव्हा स्वतःचं पुस्तक प्रकाशित करशील तेव्हा 10 वेळा विचार करा, हे वडिलांनी काढलेलं आहे, हे लक्षात ठेवू द्या, तुम्ही काढलेलं नाही, हे तुमची कीर्ती नाही, तुमच्या वडिलांची आहे. हे जे सांगणं होतं, जेणेकरून हंबलनेस, एक ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स फादर, आणि स्वतःची ओळख, की आपण कोण आहोत आणि किती आहोत, स्वतःची पातळी एक ती अशी छान असं होतं. तर मी थोडी मध्ये मध्ये विसरते की नो प्रॉब्लेम. तर स्पिरिच्युअल तर दासबोध आणि हे, तर त्यातनं ते कुठेतरी सगळीकडनं असं ते जसं मडकं केलं जातं ना, इकडनं फिरतंय, मग इकडे भटकाका करतायत, तिथे शांता शेळके करतायत, तिथे बाबा करतायत, आणि मग आतमध्ये काय येतं, दासबोध आहे, मग त्यानंतर गीता, कारण आई चिपळूणची आहे त्यामुळे तिच्या मुखावरती गीता आहे. पण मग असं झालं की मग थोडंसं प्रश्न पडायला लागले भटकाकांमुळे, की का असं विचारलंस का तू, असं का आहे, हे बघितलंस का तू, याचा अर्थ काय बघितलास का, पोपटासारखी फक्त बोलतीयस. मग बाबांना काय आहे गीता, काय आहे हे, मग मी चुकून त्यावेळेला छावा वाचलेला, चुकून नाही, मला ते पुढे महाराजांबरोबर जे झालंय ते इतकं त्रास, आणि खूप लहान होते ना, त्यामुळे मला ते पचलंच नाही. ते मला आई वडील आपल्याला इतकं प्रोटेक्टिव्ह याच्यात ठेवतात की इतकं वाईट जग आहे माहितीच नसतं, की असं कोणीतरी कुणाला करत असेल, आणि ते पण महाराजांना, काही काय. तर ते मला त्यावेळेला एक तो झाला होता. त्यामुळे कुठे ना कुठेतरी ती इमोशनल मी जी ओपन झाले ती कदाचित छावामुळे किंवा असंही असेल. म्हणजे आणि हरवून जाणं भजनांमध्ये, किंवा मी रात्री, मला आठवते की झोपल्यानंतर असं काहीतरी व्हायचं आणि मी जाऊन बसायचे जिथे दिवा निरांजन लावलेलं असायचं, आणि मी फक्त शांतपणे तिथे काहीतरी गुणगुणतीये की यु नो परमेश्वरा परमेश्वरा, आणि मला खूप त्यातनं पीस मिळायचं, छान मिळायचं. तासन तास मग आई म्हणायची, अगो काय करतेस, काय झालं तुला, ठीक आहेस ना तू. आणि असं करत करत ते स्पिरिच्युअलिझम माझ्या कवितांमध्ये यायला लागलं. पहिलीत असताना कविता लिहायला लागले होते, आणि मग ते स्पिरिच्युअलिझम ते कुठे ना कुठेतरी प्रभाव रामदास स्वामींचा म्हणा, किंवा संतवाणीचा, आणि ती ऐकलेली गाणी, आणि भरतनाट्यम मधनं पूर्ण ते ब्रह्मा विष्णू महेश, आणि सगळं ते सगळं उभारलेलंच होतं आजूबाजूला. आणि ते जे एक सरेंडर आहे, ते भरतनाट्यम इज लाईक कौतुक ऑफ पूजनच आहे ते एका लेवलला. सो त्यामुळे ते कुठे ना कुठेतरी स्पिरिच्युअलिझम हॅड ऑलरेडी क्रिप्ट इन. म्हणजे एखादी मुलगी जर काही शिकत असेल अशी काही आपल्या ट्रेडिशनल, तर तिच्यात ते स्पिरिच्युअलिझम आलेलं असतं. सरेंडर, तो नमस्कार करणं, पूर्ण झुकणं, याचा काय अर्थ आहे, टू गो टू झिरो. आणि तर ते होत असताना मग मला असं झालं की मला आय नीड टू नो अबाउट किती रिलिजन्स आहेत. आय स्टार्टेड लर्निंग अबाउट ऑल द रिलिजन्स. म्हणजे मी जेव्हा आता माझे मिस्टर आहेत, पण इनिशियली वेन वी मेट, तर आय यूज टू शेअर दिस विथ हिम ऑल्सो, की आय एम व्हेरी सिरियस अबाउट गॉड. आय एम व्हेरी सिरियस अबाउट गॉड. He's not something which I'll just do once in a day. He has to be the integral part of my life. Right. He's the epicenter. So I need to know about God. तर मग आम्ही दोघंही इस्कॉनला जायचो, तिथे आम्ही गीता शिकलो. नंतर सोकागकाय म्हणून एक फाउंडेशन आहे, तिथे मी जाऊन बुद्धिझम बद्दल जितकं शिकू शकले. किंवा मी असे सगळे, म्हणजे असं नाही की उपरी तौर से, बाबांचं ते एक होतं की नाही, तू पूर्ण आधी त्यांचं म्हणणं तर ऐकून घे. आणि मग मी जेव्हा बायबल उघडली आणि इट जस्ट हिट मी, त्याची फिलॉसॉफी की लव्ह दाय नेबर, तुझ्या शेजारच्याशी अशी वाग जशी तुझी इच्छा आहे की लोकांनी तुझ्याशी वागावं. बरोबर. एखादा माणूस तुझ्याशी वाईट वागतोय तर तू त्याला कमी नको लेखूस. कदाचित तू त्याच्या जागी असतीस तर तू अजून वाईट असतीस. यू डोंट थिंक यू आर टू गुड दॅन एनीबडी, यू प्रे फॉर दॅट पर्सन. आणि सगळ्यांना सांगत नको फिरूस,
किंवा सगळ्यांची की मी त्याच्यासाठी प्रे केलं. नो, यू डू इट बिकॉज इट्स युअर ड्युटी. Don't do it to show off. Don't pray to show off. Don't worship God to show off. You make it your habit, everyday habit. हे जे काही सिद्धांत आहेत क्राइस्टचे, की डोंट बदले घ्यायला जाऊ नकोस कोणी वाईट केलं तुझ्याशी, तर आय विल टेक केअर ऑफ इट. यू जस्ट प्रे. You just do good. If somebody is going to hit you, you seriously give your dusra gal. Not because you are great, because I'm telling you, because you have made me your God. Now do what I say. If you don't do what I say, then I'm not your God. आणि ते मला इतकं हिट झालं. आणि खरं सांगायचं तर तो पीस, ते अंडरस्टँडिंग आफ्टर क्राइस्ट कुठे ना कुठेतरी माझ्या ह्याच्यात सीप झालं. आणि द मोर आय रेड द बायबल, मोर आय अंडरस्टूड द वास्टनेस. अँड आय थिंक ते मला रीड झालं कुठेतरी. आणि मी शांत झाले इन दिस लाईफ. त्यामुळे आय थिंक दॅट्स हाऊ आय. म्हणजे तू स्पिरिच्युअलिझम मधून तू सगळ्या ह्याचा अभ्यास करून मग तुला क्राइस्ट सापडला. हा, म्हणजे लोक जे म्हणतात ना, काही ते कन्व्हर्ट झालं. आणि एक तर तुम्ही असता किंवा तुम्ही नसता, म्हणजे like you're understanding what I'm saying. If I'm following something which is so good, and it is such a nice thing to think about others and pray for others, why would I leave that? बरोबर. And if I'm getting and my everything is through Christ, येशू मसीह, आणि माझ्याकडनं मी ते वचन दिलं त्यांना, आणि त्यांनी प्रत्येक वचन माझ्याबरोबर जे बोललेले ते निभवलेले. टुडे आय एम व्हेरी हॅपी. ऍट द एज ऑफ 40 आय हॅव अ चाइल्ड. I have a praise to God. Yeah. Very nice. And everything, he has kept my life very beautiful. No excess of anything. काही कमी पडत नाही, कुछ ज्यादा नाही कि दिमाग खराब हो जाए. He has kept a balance in my life, and I owe everything to him. तर सायली, आतापर्यंत ज्या आपण गप्पा मारलेल्या आहेत, त्याच्यातला जो तुझा एकंदर प्रवास आहे ना, तर तुझ्या त्या प्रवासामध्ये मला एक कॉमन थीम दिसते. ती म्हणजे कुतूहल. प्रत्येक बाबतीत तुला कुतूहल आहे, आणि ते तू, जसं तुझ्या वडिलांनी तुला सांगितलं, की पूर्ण आत शिरून प्रश्नांची उत्तरं शोधा, आणि ते तू करत आलीस, आणि ते तू आजही करतेस. बरोबर. तर आता पुढे नेक्स्ट लगेच काय कुतूहल एक्सप्लोअर करायचं डोक्यात आहे? ऍक्च्युली कसं ना, ऋतूंसारखं कुतूहल येतं जातं म्हणतात ना, की ते नवीन आता येईल काहीतरी. कारण आता एक नवीन पर्व सुरू झालंय, वेर आय एम अ मदर. आणि एक अशी शांतता आहे खरी या आत्ता सीझन मध्ये, की ज्यातनं मी चाललीये. की पहिलं कसं गजबजाट होता कामाचा, धावपळ होती, त्यामुळे काही शिकता नाही आलं, काही नाही, फक्त काम करत होते. आता एक शांतता आलीये. आता मी स्क्रिप्ट लिहायला लागलीये. मी आता एक ऍक्च्युली परफॉर्मन्स, तो कुठे ना कुठेतरी माझ्यासाठीच एक मला प्रोत्साहन म्हणून, स्वतःलाच म्हणून मी एक लिहिते, की इन विच इट कंटेन्स डान्स, म्युझिक, सिंगिंग, लाईव्ह. आणि त्याच्यावर माझं काम चालू आहे. कारण आता प्रेग्नन्सी मधनं जशी मी चेंज झाली पूर्ण, की म्हणजे जसं बाळाला चालायला आता माझा रायन शिकायला लागेल, तसं मला ऍक्च्युली प्रेग्नन्सी नंतर चालायला शिकायला लागलं. मला आता मी खरी येते जाते, पण द लेग पेन और सेट, उठणं बसणं काम करणं, हे माझं तितकं नाही. आता मी खूप स्लो आहे, म्हणजे मला खूप बॅरियर्स आहेत आता, त्यामुळे माझं लिखाण चालू आहे. तर आय थिंक त्यात मी एक्सप्लोर करतेय. एक व्हिज्युअल जर्नी चालू आहे कुठे ना कुठेतरी. लिखाण म्हणजे व्हिज्युअल, इट्स ऑल अबाउट. सो ते चाललंय. 2 मी फिल्म स्क्रिप्ट लिहिले आहेत आता. एक माझा डान्स म्युझिकल ड्रामा इति म्हणून एक चालू आहे, त्याचे नवीन कंपोजिशन. इट्स ऑल म्युझिक, ऑल एव्हरीथिंग इन इट, जे मी आतापर्यंत केलंय. आणि थर्ड थिंग, वाचन सुरू झाल्यामुळे. वा, त्याच्यासारखा दुसरा मेडिटेशन नाही, शांती नाही. ग्रेट ग्रेट. सो सायली, तुझी जी काही इच्छा असेल, तुला जे काही एक्सप्लोअर करायचं असेल, तुला रायनला जे काही शिकवायचं असेल, ते सगळं अगदी छान हो. थँक्यू. आणि बायोसारखे आणि इतर महिलांना इन्स्पायर करणारे बरेच कॉम्पोजिशन्स
तुझ्याकडून घडोत ही सर्व प्रेक्षकांतर्फे शुभेच्छा देते मी. आणि तू तुझ्या बाळाला घरी ठेवून वेळ काढून इथे आलीस त्याच्यासाठी खूप 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 धन्यवाद तुझे. नाही, तुम्ही बोलवलं आणि तुम्ही इतक्या छान इंटरव्ह्यूज घेतात की त्याच्यामध्ये म्हणजे मी आता प्रेग्नन्सी नंतर सगळे इंटरव्ह्यू बघितले कारण मी त्यावेळेला येऊ शकले नाही बिकॉज आय वॉज प्रेग्नंट नंतर डिलिव्हरी. सो मी बघितलं आणि मला असं लक्षात आलं की किती छान ऍक्च्युली ते गप्पा मारता तुम्ही आणि इतकं छान बोलता. देयर इज नो काइंड ऑफ अ जजमेंट. तुमच्यात पण खूप कुतूहल आहे आणि ट्राय टू कीप इट नाही बट दॅट इज द ब्युटी ऑफ इट ना. देन यू रिअली वॉन्ट टू नो सो इट गोज सो ब्युटिफुली. सो थँक्यू सो मच. इट वॉज ब्युटिफुल. थँक्यू सो मच.